पण संध्याकाळी जेवण केल्यानंतर तिथंच जर आडवा झाला ना तर तो सकाळी लोक घरी येईपर्यंत उठत नाही महाराज. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, समाधान पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. नाहीतर तुम्ही कितीही धन दौलत पैसा अडका कमवा, तुमच्या जीवनामध्ये जर समाधान नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे महाराज, जीवन व्यर्थ आहे. आता खाली बसलेले मला सांगा बरं, खाली बसलेले फक्त आपलं कितवं चरण झालं? महिला मंडळी का सांगतोय ते काय सुधारणाच तुम्हाला. कितवं चरण झालं? कितवं झालं? दुसरं चरण झालं. रामकृष्ण हरीपासून दुसऱ्या चरणापर्यंत 9 वाजले. बिंबीच्या देठापासून वरडतोय का नाही? मी वरडतोय का नाही? तुम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही? म्हणजे ओरडू माझा जीव गेला तरी तुम्हाला काय फरक पडत? त्याचा खर्च वाटतो. इथले संयोजक नियोजक मंडळी आहेत ना, लाखो रुपये खर्च करतात का? त्यांना पैसे उधळायची हौस आली का? पैसे खर्च करण्याची हौस आली का त्यांना? नाही. पण या सोहळ्याच्या माध्यमातून एकाच जरी जीवनाचा कायापालट झाला ना तरी अख्ख्या सप्त्याचं सार्थक झालं महाराज. हे त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. मग ते लक्षात घ्या आणि कीर्तनातून काहीतरी घेऊन चालत जा. मनोरंजनासाठी कीर्तन ऐकायची नाही. मग तुम्हाला खरंच वाटतं का नाही एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलाय, देवाने इथं यावं, देवाने इथं यावं असं वाटतं का नाही? मग सगळ्यांना विनंती करतो, हातानं गोड टाळी वाजवा आणि भजन करा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा लोकांना कितीही सांगा, लोक सुधरत नाहीत महाराज. मी तुम्हाला आता सांगितलं नाही, एवढं जीव तोडून ओरडलो सांगितलं ना तुम्हाला. पण तुमचं काय, हाताने टाळी नाही वाजवली तुम्ही. लबाड बोलायचं नाही महाराज, लबाड. टाळी नाही वाजवली, मुखानं देवाचं नामस्मरण नाही केलं. तुमचं लक्ष कुठं होतं? मला बुक्का कसा लावत्यात, मला हार कसा घालत्यात, झोपवत्यात कसा, नेत्यात कसा. अवघड दुनिया महाराज. बाह्यरंगावरती लोक बोलली, अंतरंगातला भाव अजिबात लोकांना. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही वरून किती नटा, तुमचं वरचं नटणं नाही अजिबात देवाला चालत, अजिबात देवाला नाही चालत महाराज. एक काहीतरी शेर आहे बघा, आपकी नियत कितनी भी अच्छी हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, लेकिन आपका दिखावा कितना भी अच्छा हो, ये भगवान आपको आपके नियत से ही जानता है महाराज. वरवरचं नामस्मरण नाही देवा चालत. आमच्याकडे गावाकडे म्हणे वर वर माया आणि उपाशीनीच ग बस, तसलं नाही चालत. अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी, अंतकरणातला भाव चालतो लागतो महाराज. म्हणून वरवरचं नुसतं इकडे तिकडे बघून पारमार्थ होत नाही. खरंच देवाने इथं यावं असं वाटतं का तुम्हाला? तुका म्हणे नको वर पंग तुका म्हणे मला सांगा, इकडे लक्ष द्या, ऐका. पर्याय इकडे बघ. आपण केळी खातो का नाही? केळी खातो. केळीच्या साली खातो का आतला गाभा खातो? ते कसं काय कळतं? म्हणजे कधी असं झालं का नुसत्या साली आणल्यानं गाभा टाकून दिला? काय खावं, कसं राहावं, कसं वागावं, कसं जगावं हे जसं आपल्याला कळतं ना, आपला नाही हो, अख्ख्या जगाचा बाप आहे तो, जगाचा बाप. त्याला कळत नसेल का आपल्या अंतःकरणामध्ये किती भाव आहे, किती प्रेम आहे ते? हा, ज्ञानेश्वरी सांगते, पै भक्ती एकमे जाणे येत साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. मी फक्त भावाचा भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ मी सांगत असतो, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर त्या भागामध्ये जर गेलो तर तिकडे दुष्काळ कशाचा आहे? पाण्याचा आहे. पण आमच्या देवाजवळ दुष्काळ आहे ना, तो भावाचा आहे, प्रेमाचा आहे, आपुलकीचा आहे. म्हणून थोडे परी निरे, शॉर्ट बट स्वीट असं देवाचं भजन केलं ना तर ते देवाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. एक सांगू तुम्हाला, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, जनी म्हणे देवा तुम्ही बोला भंग. नामदेव
विटेवरती उभा असणारा पांडुरंग परमात्मा नाचण्यासाठी खाली यायचा. एवढा नाचायचा की नाचता नाचता कासेचा कमरेचा पितांबर कधी गळून जायचा ते देवाला सुद्धा कळत नव्हतं. कोणाच्या कीर्तनात? नामदेवरायाच्या कीर्तनात. कोण येत होतं? देव येत होतं. मग मला सांगा, तुम्हाला कमीत कमी असं वाटतं का नाही, राहुल कीर्तन करी बघे पांडुरंग, देवानं आपल्याकडे बघावा असं तरी वाटतं का नाही? तुम्हाला वाटतं का नाही? मग सगळ्या बसलेल्या पुरुषांना विनंती करतो, दोन्ही हात वर करा. सगळे पुरुष नाही, हा मग तयार, हात वर. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. क्या बात है यार. मरावन तुमच्याच पोटाला जन्माला यावं असं वाटायला लागले महाराज. किती गोड महिला म्हणतात महाराज. पांडुरंगाच्या कृपेनं महाराज दैवी शक्ती आहे, त्यांच्याकडे आवाज चांगला आहे महाराज. कोकिळेसारखा आवाज आहे तुमचा, कोकिळेसारखा. खरंच आमचा रोज ओरडून झालाय कावळ्यासारखा. आमचं अवघड झालंय, पण खरंच तुम्ही गोड म्हणताय. बरं एकदा माझ्या पाठीमागं म्हणा बरा. सुंदर माझे जाते ग फिरते भवते के. वा. सुंदर माझे जाते ग फिरते भवते के. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. माग म्हणा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. वा वा. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी ग पतिला विंदळायला. वा. तुम्ही कळसाव काम केलं आता. अरे काय बस 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 बस. 150 वर्ष तुमच्यावरती राज्य केलं. 150 वर्ष. किती वर्ष? कोणी केलं? इंग्रजांनी केलं. त्याचं फक्त एकच कारण, त्यांनी सांगितलं आणि तुम्ही आम्ही ऐकलं. आणि आता सुद्धा तसंच झालं. मी नशीब इंग्रज नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. गोड भजन करता पण आपलं लक्ष सुद्धा तसं पाहिजे. पुढचा वराडतोय म्हणून त्याच्या मागं का ये रे माझ्या मागल्या गाड्या मागं नळ्याची जत्रा. तसलं नाही चालत महाराज. आपल्याला कळलं पाहिजे. ऐकावे जनाचे पण करावे भाषे. तुम्ही किती लोकांचं ऐका पण जगाचं कल्याणापेक्षा स्वतःचं कल्याण स्वतःला कळत असतं. म्हणून याचं त्याचं ऐकायचं नाही. तुम्ही गोड बोलला त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद. खरंच तुम्हाला एक सांगतो, पूर्वीच्या महिला गोड गायच्या आणि आज तुमच्याकडे बघून तुमचा आवाज ऐकून तुमचा हा माहोल ऐकून मला ते पूर्वीचं आठवलं महाराज. म्हणून मी तुम्हाला म्हणायला सांगितलं. खरंच जात्यावरची गाणी पूर्वी होती. आता जातही नाही राहिलं आणि त्या म्हणणाऱ्या बायाही नाही राहिल्या महाराज. आता एखाद्या जर नवीन सुनाला म्हटलं ना म्हण एखादं जात्यावलं गाणं तर ती म्हणल, सांगू का तुम्हाला, ती म्हणल ऐका थोडीशी पिपाणी वाजली तर समजून घ्या बरं. खरं सांगू ऐका. ती म्हणायला लागली, सासू पुढं बसली. सासू होती बचत गटाचे अध्यक्ष. तिने घेतल्या सगळ्या बाया जमून. माझी नवीन सून आली आणि जात्यावली गाणी म्हणती. ऐका त्याच ती म्हणायला लागली, कसं पाटानं पाणी जात माझ्या भावाच्या ऊसाला. कळते ना काय बोलतोय ती. भावाकडची वडलय असते तसल्यांना. कसं पाटानं पाणी जात माझ्या भावाच्या ऊसाला आणि त्याचा गुळ होईल माझ्या सासूच्या दिवसाला.
असं ऐकलं की नव्या सुनांना लय आनंद होतो. महाराज राहिलं नाही तो का पूर्वीची गाणी. इथं वरिष्ठ माणसं ज्येष्ठ माणसं माझ्या समोर बसलेली आहेत महाराज. टोप्यावली माणसं आहेत. तुमच्या काळातली गाणी होती, प्रत्येक गाण्यामध्ये रसभरीत असा अर्थ दडलेला होता. आता तसं राहिलं नाही. पूर्वीची गाणी काय, भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. पुढं काय होतं, राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबास रे बोलती तुझ्या हातच्या रेषा, काराणीच्या डोळा तेव्हा, काराणीच्या डोळा तेव्हा अलगद आले पाणी, अर्ध्यावरती डाव मोडला धुरी एक कहाणी. ऐकायला गोड वाटलं का नाही, गोड वाटलं का नाही. महिला मंडळी सुद्धा गोड गायच्या. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात. किती गोड वाटते, किती म्हणायला आनंद होतोय महाराज. आता राहिले तसं, राहिले तसं. आता पोरांनो काय, शांत बाय. अवघड झालं महाराज. दुनिया पुढे चालली महाराज. पोरांना लोकांना असं वाटतं सुधरत चालली दुनिया, सुधरत चालली दुनिया. तसं नाही महाराज. आजही आमच्या अभंगामध्ये जी ताकद आहे ना ती कुठल्याच गाण्यामध्ये नाही आहे महाराज. आणि लोकांना वाटतं आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही सुधारलो. अजिबात तसं काही नाही महाराज. लोक बायका चपल्या घालून चपात्या छापायला लागल्या म्हणजे काय सुशिक्षित झाल्या का? हा, लोक बूट घालून जेवायला लागले म्हणून सुशिक्षित झाले का? नाही 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 नाही. तुमच्या माहितीला सांगतो, सुशिक्षित केव्हा होईल समाज आपला, केव्हा होईल? काय सुशिक्षित अजिबात नाही. काय झालं, लेंगा गेली जीन आली, जीन गेली बरमुडा आला, बरमुडा गेला आणि माणसं हळूहळू मोकळी होत आली. दुसरं काय तो. आता काही दिवसांनी तेही जाणार. आला महात्मा. केव्हा होईल? एकच एक वाक्य ऐका. या तमाम महाराष्ट्रातली सगळी वृद्धाश्रम ज्या दिवशी बंद होतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं सुशिक्षित माणसं महाराष्ट्रात. नुसते सुशिक्षित नाही. सुशिक्षित केव्हा तेव्हाच होतील ज्यावेळेस सगळे सुसंस्कारित होतील, त्या दिवशी होतील महाराज. उगाच काही नाही महाराज. आज जर आपण आपल्या पोरांना मला सांगा, ऐका, मला काही गाणी खूप आवडतात. त्या आता मध्ये बघा सैराट पिक्चर आला होता, सैराट पिक्चर. त्या सैराट पिक्चरमधल्या हिरोचं नाव काय बाळा? मोठ्याने बोला. काय? हर्षा. त्या हिरोईनीचं नाव काय? आरची. शाबास. आणि त्याच्यामधलं ते गाणं झिंगझिंग झिंगाट. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय बाई. अरे लबा, दात काढू नका, दात नुसती. ही तुमची संस्कृती आहे, लक्षात घ्या. हे तुमचे संस्कार आहेत. आणि याला जर खरं परिवर्तन करायचं असेल आणि बदलायचं असेल तर या सप्ताहाशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. नुसती विनोद म्हणून कीर्तन ऐकायची, विनोद म्हणून कुठली गोष्ट घ्यायची नाही महाराज. मी आज कीर्तन करत नाही. ज्यावेळेस मला वाटतं कार्यक्रम चालू झाला त्यावेळेस पहिल्यांदा मला कार्यक्रम करण्याची संधी इथं दिली होती महाराज. आज मला वाटते 5 वर्षानंतर मी या ठिकाणी कीर्तन करण्याकरता आलोय. मी वयाच्या 9व्या वर्षापासून कीर्तन करतोय. आज 13 वर्ष झाली, मला 23 वय चालू आहे. 13 वर्ष झाली मी महाराष्ट्रभर रोज फिरतोय कीर्तन करण्याकरता. काल 2 कीर्तन केले. आजचं इथं कीर्तन, उद्या वडगाव मावळला, परत 15 तारखेला तुमच्याच या मानकोर एरियामध्ये मोहिते पाटीलचा नगरचा सप्ताह चालू आहे. 15 तारखेला माझं तिथं कीर्तन आहे. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की रोज कीर्तन करतोय, जीव तोडून सांगतोय, पण लोकांवरती परिणाम होत नाही. लोक सुधरत नाही. तेवढ्या पुरतं ऐक. लोक एवढी चॅप्टर आहेत महाराज, एवढी चॅप्टर आहेत. जोपर्यंत महाराज मंडपात आहे ना महाराज, तोपर्यंत लोक महाराज एकच नंबर. लोकांच्या गोड बोलण्यावर मी कधी फसत नाही. महाराज एकच नंबर. आणि एकदा का महाराज मंडपाच्या बाहेर गेला, दांडाचा आहे त्याचा. काय आणि खरं सांगतो, आपला लोकांवरती विश्वास नाही, खरंच नाही. तुम्ही म्हणाल महाराज एवढा आम्ही आपुलकीने गायकर महाराज तुम्ही म्हणत असाल 200-300 रुपयाचा आम्ही चांगला हार घातला, तुम्ही हार का काढला? त्याच्या मागं सुद्धा कारण आहे. आपला तुमचा विश्वास
नाही 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 त्याच हारामुळे एकेकाळी राजीव गांधी सुद्धा. तुमचं काय सांगता, मी माझ्या आई बापाला एकुलतोय तिकडे इने करायचं लांबच्या लांब काही होऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. विनोद घेऊ नका, विनोद विनोद म्हणून ऐका नका महाराज. ऐका, मार्मिकता लक्षात घ्या. थोडं तरी काहीतरी घेऊन जा, जीवनामध्ये थोडं तरी परिवर्तन करा. पण काही गावात गेलं तरी अंगठा चोखतोय. गावातली लोक मला नावं ठेवतात, माझ्या नावाचं उदो उदो करतात, लोक मला वाईट म्हणतात. पोराचं काय घेऊन बसला, पण त्या पोराला काहीतरी सुधारण्याकरता तू काहीतरी सांग. कुणाला सांगती? शेजारणीला. ती शेजारीन तिच्या पुढची शेजारी म्हणली तुझं तर एकच चुकीत आहे, माझं म्हणली दोन दोन चुकीत आहे, त्याचं काय? असंच कारभार आहे सगळा. पण जसा म्हणली मानकुरचा सप्ताह चालू झालाय तसं माझं पोरग काय दोन बोट चोखत नाही. म्हणली अशी सप्त्यात काय ताकद आहे? म्हणली हा सप्त्यात काय ताकद आहे ते सप्त्यात गेल्याशिवाय कळत नाही. नाही नाही महाराज, बस ऐका. मग दोन बोट चोखत आता अजिबात नाही. ती म्हणली तुझ्या पाया पडते काही कर, पण उपाय काय तो सांग. त्यावेळेस त्या बाईनं उपाय सांगितला. ती म्हणली हे बघ, औषध असं आहे ते सहजासहजी कुठं मिळत नाही, पण तुला म्हणून सांगते. एवढंच वाक्य महिलांचं फेमस असतं, तुला म्हणून सांगते ऐक. त्यावेळेस तिने सांगितलं मी काहीच केलं नाही, माझ्या पोरांना दोन बोट चुकू नयेत, मी म्हणून माझ्या पोराची चडी ढिली शिवली. म्हणली चडी चडी ढिली शिवली. आता म्हणली चडी ढिली शिवण्याचा आणि तोंडात बोट घालण्याचा काही संबंध? काहीच नाही ना. मला ती चडी कुठं बोट कुठलं नाही म्हणली. याच्यातच उत्तर आहे. पोराची चडी ढिली शिवल्यामुळे पोरग पळाय गेले की ते चडी धरून पळते. तोंडात बोट घालायला वेळच कधी मिळतो त्याला. विठ्ठल विठ्ठल. हा, तसं तुमच्या काही चड्या नाही दिल्या शिवायच्या. तुम्हाला फक्त एकच पर्याय, हरिमुखी म्हणा. हरिमुखी पुण्याची गणना कोण करी. राजा होता राजा, जगाचा मालक होता, पण शेवटी जगाचा मालक असताना सुद्धा त्याच्या बापाला सुद्धा पुत्र वियोगानं मरावं लागलं. राजा दशरथ. लक्षात घ्या. का? भोगणे ते फळ संचिताचे जन्मोजन्मांतरीचे भोग तुमच्या आमच्या वाट्याला आलेत ना, ते भोगावे लागणार. त्याच्यातून कुणाची सुटका नाही. म्हणून एक सांगतो तुम्हाला, रॉयल जगायचं. रॉयल असं जगायचं की जगाला सुद्धा हेवा वाटावा असं जगायचं महाराज. माझ्या कीर्तनामध्ये तरुण पोरं असतात महाराज शक्यतो, आणि इथं सुद्धा उभे असलेले तरुण असतील, बसलेले तरुण असतील. मी तुम्हाला एक सांगतो, परत आयुष्य बस असं मस्तीत जगायचं ना, एकदम रॉयल जगायचं महाराज. असं मस्तीत जगायचं, असा सेंट मारायचा ना 3 किलोमीटर वाज गेला पाहिजे, त्याला काय मस्त जगायचं महाराज. हा, असा बूट घालायचा पायात उडल्यांचा एखाद्याच्या पायावर पडला तर तो 3 दिवस सुजून बसला पाहिजे. मस्त जगायचं, रॉयल जगायचं महाराज. 10-5 हजाराचे मोबाईल नाही वापरायचे, 50-50 हजाराचे आयफोन वापरायचे महाराज. मस्तीत जगायचं. 10-50-55 हजाराची गाडी नाही वापरायची, 2 लाखाच्या बुलेटवर फाड 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 करत फिरायचं. पण ऐका, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. एवढं रॉयल जगत असताना हिंदू संस्कृतीला डाग लागेल असं कधीच वागायचं नाही. बस तुम्ही जिंकला. मस्तीत जगायचं महाराज, रॉयल जगायचं. परत आयुष्य थोडंच जगायचं, पण असं जगायचं मेल्यानंतर सुद्धा 5-25 वर्ष आपलं नाव राहिलं पाहिजे महाराज. असं तुका म्हणे, एका मरणेची उत्तमची उरे, किंवा मरावे परी कीर्तिरूपी उरावे. असं जगायचं महाराज. नाही तर नुसतं आले आणि गेले असे रोज येतात आणि रोज जातात. म्हणून मस्त जगायचं आणि मस्तीत जगायचं. परमार्थ करताना सुद्धा संकुचित करायचं नाही. बास तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदात मस्त परमार्थ करायचा. कसा परमार्थ करायचा? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंदाचे डोही
का असं मला मस्त जगायचं, आनंदात राहायचं महाराज. आणि आपल्याला आपल्यामुळे सुद्धा आनंद द्यायला शिकायचं. कारण का सांगतोय, हा देह परत, या देहाचा भरवसा क्षणभंगुर नाही भरवसा महाराज. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला, एखादा बल्ब जर खरेदी केला तर तुम्हाला सांगितलं जातं 1 वर्षाची गॅरंटी, 1 वर्षाची गॅरंटी. पण बल्ब देणाऱ्याची गॅरंटी नाही. दुकानाच्या बाहेर आला आणि परत दुकानदाराला काहीतरी विचारायला गेलं तर त्याला अटॅक येऊन मेलं होतं. म्हणजे बल्ब देणाऱ्याची गॅरंटी. बरं, बल्ब दिला हातात, तो घरी घेऊन गेला, तो प्लग मध्ये लावायला गेला, त्या होल्डर मध्ये हात घुसला, हेच मेलं महाराज. म्हणजे बल्ब जरी आपल्या हातात असेल त्याची गॅरंटी आहे, पण माणसाची लावणाऱ्याची गॅरंटी माणसाचा भरवसा नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगतोय थोडंच जगायचं. आता मी तुमच्या समोर येतो बाई, 2-4 घाट उलटे पालटे करून मी इथं आलो का नाही. आता मला जाताना परत तसं 2-4 घाट उलटे पालटे करत जायचंय. असं समजा जाता जाता माझं काही झालं, वा होणार नाही अजून 5-50 वर्ष. पण समजा जाताना समजा लोणावळ्याच्या घाटात माझं काही ऐका झालं, आणि उद्या जर तुमच्या कानावरती बातमी आली, रात्री ज्या महाराजांनी कीर्तन केलं ते दिसायला बरं नव्हतं, पण कीर्तन तर बरं करत होतं का नाही, हे तुम्ही ऐकाल. आणि असं त्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजे ते महाराज एवढ्या लवकर जायला पाहिजे नव्हते, पण तुम्ही एवढं अंतःकरणापासून बोलाल ना, ते मी माझ्या आयुष्यामध्ये कमवलेली संपत्ती आहे. काय आहे? संपत्ती आहे. पण तुमचा माझ्यावर किती जीव असू द्या, मी मेल्यानंतर माझ्या मागं कोणी येणार नाहीच येणार ना. का? कारण माणसाला स्वतःच पडलंय जगाचं. म्हणून तुम्ही तुमचं बघा, आणि तुमचं आयुष्य सुद्धा किती याची गॅरंटी नाही. म्हणून मस्तीत जगा जोपर्यंत. तू का मागे केले ते पाहू नका, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. तू का झालं ते झालं, पण इथून पुढं तरी सुधरा, इथून पुढं तरी स्वतःचं कल्याण करा. का? कारण सुभाषितकार फार गोड सांगतात. सुभाषितकार म्हणतात, धनानी भूमो पशुपश्च गोष्टी भार्या ग्रहद्वारी जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. सुभाषितकार म्हणतात, किती धन कमवा, पण आपण मेल्यानंतर धन कुठं जाणार आहे? मातीत जाणार आहे. जनावरांवर किती प्रेम असू द्या, पण आपण मेल्यानंतर जनावर गोठ्यातच राहणार आहेत, आपल्या मागे येणार नाहीत. बायकोवर किती प्रेम असू द्या, बायकोवर आपण मेल्यानंतर बायको आपली, बायको तुमची बोलत नाहीत, किती घाबरतेत रे या. बायको ही तुमची नाही महाराज. भार्या ग्रहत, ही माझी भाषा नाही महाराज, सुभाषितकारांची भाषा आहे. भार्या ग्रहद्वारे, घराच्या बाहेर येणार नाही. या लोकांवरती किती प्रेम असू द्या, पण हा समाज सुद्धा आपल्या मागे येणार नाही. आला तर तो कुठपर्यंत येईल? स्मशानापर्यंत येईल. तिथून पुढं अहो हा देह आहे ना, हा देह, याला लाली लिपस्टिक पावडर पॉन्ड्स हमाम बिमाम आपण काय लावत असतो महाराज. हा देह सुद्धा आपला नाहीये. हा देह चितेवरती ठेवणार, ज्याला आपण जन्माला घातलं तोच त्याला आग लावणार. या देहाची राख रांगोळी होणार, हा देह मातीमूल होणार. पण या देहातला जो आत्मा आहे ना, तो आत्मा मात्र इहलोकातून परलोकात जाणार. आणि जाताना अंतकाळी कोणी नाही बा संगाती साधूंचे संगती. बा संतांच्या, वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या संगतीमध्ये जोडलेले जे हरिनाम आहे ना, तेच घेऊन आपण परलोकामध्ये जाणार आहे महाराज. म्हणून जन्माला आल्यानंतर कलियुगी उद्धार, देवाच्या नामाशिवाय, देवाच्या भक्तीशिवाय पर्याय बस एवढंच अंतःकरणामध्ये ठेवा आणि देवाची भक्ती करा. देव तुमच्या आमच्यासाठी काहीही करायला तयार होतो. साधावया नाही लाज. फक्त अंतःकरणापासून नामस्मरण करा. देव तुमच्या आमच्यासाठी काही करतो महाराज. आणि एक सांगू तुम्हाला, देव कुणासाठी काही करतो. नुसतं वरवरचं नामस्मरण नाही पाहिजे, अशी भक्ती पाहिजे की मेल्यानंतर सुद्धा आपल्या देहातून विठ्ठल नामाचा जपच बाहेर आला पाहिजे आपल्या श्वासाद्वारे महाराज. अशी भक्ती पाहिजे. कशावरून सांगू तुम्हाला, कशावरून सांगू? ऐका एक प्रसंग. पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे
आणि सांगतोय नामदेव रायाला, ए नामा, ए नामा, अरे ऐकणार रे नामा, पंढरपूर पासून जवळ असणाऱ्या मंगळवेढा गावामध्ये भिंत कोसळली रे नामा, भिंत कोसळली नामा, आणि त्या भिंतीखाली कितीतरी लोक मारले गेलेत नामा. ए नामा, अरे त्याच्यामध्ये माझा सखा, माझा जीवाचा जीवलग आहे रे नामा. कोण? संत चोखा मेळा. तो पण तिथं मेलाय रे नामा. नामा, माझी फक्त एकच इच्छा आहे नामा, तू जा आणि माझ्या चोखोबाच्या आस्ती घेऊन ये रे नामा. कोण सांगतंय? देव सांगतोय. कुणाला? नामदेवरायला. नामदेवराय गालात हसले, नामदेवराय गालात हसले आणि देवाला म्हणतात, देवा अरे तुला वेड लागलं का काय देवा? कितीतरी लोक मेलेत, मग तुझ्या चोखोबाच्या आस्ती मला कशा सापडतील नामा? त्यावेळेस त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो पांडुरंग परमात्मा म्हणतो, नामा ऐक नामा, तू जा, तिथे गेल्यानंतर त्या आस्ती हातामध्ये घे, त्या आस्ती तुझ्या कानाला लाव आणि ज्या आस्तींमधून श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल असं नाव बाहेर येईल ना, त्या आस्ती माझ्या चोखोबा राहायच्या असतील ना. मा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण असं पाहिजे की मेल्यानंतर आपल्या आस्ती सुद्धा श्री विठ्ठल विठ्ठल म्हणतील. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, ऐका. तुकोबाराय रोज भामचंद्र भंडारा डोंगरावरती जायचे, पण डोंगरावरती जात असताना तुकोबारायांच्या बायकोला आवलीला माहीत नव्हतं की माझा तुकोबाराया, माझे पतिराज, माझा नवरा नक्की कोणत्या डोंगरावरती गेलाय. तिने डोंगरांकडे जाणारा मार्ग एका ठिकाणी होता. त्यावेळेस ती आवली त्या मातीला, त्या रोडला, त्या रस्त्याला कान लावायची आणि ज्या रस्त्याची माती सुद्धा श्री विठ्ठल विठ्ठल म्हणायची ना महाराज, त्या वाटेनं ती आवली जायची आणि तिथंच जगद्गुरु तुकोबाराय भेटायचे महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की ज्या वाटेने संत गेले त्या वाटेची माती सुद्धा जर श्री विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर कमीत कमी आपल्या तोंडानं तरी देवाचं नाव घ्यावं का नाही? आपण घ्यावं का नाही? म्हणून अंतकरणापासून सांगतो, देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, कारण या जगात नामस्मरणाशिवाय तुम्हाला दुसरं कोणी तारू शकत नाही आणि नामस्मरणाशिवाय तुम्हाला सुख मिळू शकत नाही. ज्ञानेश्वरीतला एक ओवी ऐका, ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीसी करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. ज्ञानोबाराय सांगतात, असा जो कोणी माझा नामधारक आहे त्यानं जर अंतकरणापासून माझी भक्ती केली, माझं नामस्मरण केलं, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून दिल्याशिवाय मी शांत बसत नाही. पण माझ्या भक्तानं नामस्मरण केलं, बस अंतकरणापासून केलं पाहिजे, हृदयापासून केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एवढं रक्ताचं पाणी करून सांगतो ना, तुम्हाला भजन करा, भजन करा, भजन करा. 23 वर्षाच्या पोराची तब्येत कशी पाहिजे? मानकूर कशी पाहिजे तब्येत? बलदंड पाहिजे का नाही? लोकांना सांगून 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 माझ्या बरकड्यांच्या पिपाने झाल्या महाराज, बरकड्यांच्या. कधी माझी पिपाणी वाजल आणि कार्यक्रम होईल काय सांगता येत नाही? नाही नाहीच ना महाराज, अवघड परिस्थिती झाली. पण मी का सांगतोय महाराज, हे वैभव आहे ना, हे वैभव कोणाच्याही वाट्याला येत, कोणाच्याही वाट्याला येत नाही महाराज. बस कितीतरी लोक तुम्हाला माझ्या वयाची दिसतील, पण सगळीच कीर्तनकार, सगळीच कीर्तनकार. धोतर घालायला सुद्धा तुका म्हणे तिथे असावे, बस त्याला जातीचं लागतं, कुणाचंही काम नाही महाराज. बस तुम्हाला सांगू, लोक आम्हाला येड्यात काढतात महाराज, गायकर महाराज. लोकांना वाटतं धोतर घातली म्हणजे हे काय येडे बिडे फिरतात का काय? एकच वाक्य वापरतो, अहो आमचा एकच धोत्रावाला बसला नुसता उपोषणाला, तर अख्ख्या देशाला याड लावलं त्यांनी. काय त्यांचं नाव? बस मग सगळी धोत्रावाले बसवल्यावर तुमची पळता होई थोडी होईल. अवघड कार्यक्रम आहे धोत्रावाल्याचा नाद करायचा. ऐका, तुम्हाला वाटतं पोरांनो, तुम्हाला सांगतो, धोत्र घालायला अजिबात लाजायचं नाही महाराज. ही आपली खरी संस्कृती आहे, लक्षात ठेवा. याचं कारण सांगतो. आता परवा दिवशी 4 दिवसापूर्वी भुईंजला निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांचं कीर्तन होतं. अनायसी त्या दिवशी मी मोकळा होतो म्हणून त्यांच्या कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर जवळ बसलो गायकर महाराज माझ्या खांद्यावरती हात टाकला महाराजांनी आणि महाराजांना म्हटलं, बाबा काय चाललंय तुमचं, कसं काय? मला विचारलं, राहुल काय चाललंय तुझं, कसं काय? म्हटलं, बाबा एकदम मस्त चाललेत, पांडुरंगाच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं कार्यक्रम सुद्धा आहे. त्यावेळेस बाबांनी विचारलं, बाबा तुमचं कसं काय चाललंय? कोणाला मी विचारलं? निवृत्ती महाराजांना, म्हणजे एका धोत्रावाल्याला विचारलं. त्यावेळेस निवृत्ती महाराजांनी दिलेले उत्तर ऐका. म्हणले, 1 नंबर चाललंय राहुल महाराज, काहीच नाही. सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर पडतो आणि संध्याकाळी ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस 1,30,000ची लेवल झालेली असती माझी. किती? 1,30,000 रोज आहे, रोज. जागे का तुम्ही? आता करा, 1,30,000 गुणिले 365. मोबाईलमध्ये आकडे ना बाहेर यायचे, धूर निघल, धूर धूर धूर.
विनोद नाही सांगत महाराज, वस्तुस्थिती हे सांगतो. म्हणून वारकरी संप्रदायाचे पायीक व्हा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. जीवनाचं कल्याणच झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला पण लोकांना जर आज आपण पाहिलं ना, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आपापल्या उद्योगधंद्यामध्ये व्यस्त आहे. त्याला देव कळत नाही महाराज. पण एक सांगतो तुम्हाला, आहेत समाजामध्ये काय काय नालायक की जे देवाला सुद्धा मानत नाही. देवच नाही, मंदिरच नाही आपल्याला आवडत, देवावर आपला विश्वासच नाही, आपण देवाच्या पायात पडू शकत नाही, आपण देवाच्या दारात उभंच राहू शकत नाही. त्यांना भर चौकात घेऊन पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजेत महाराज. याचं उदाहरण पटवून दिले मग तुम्हाला बोलेल. काय ऐका, लोकांनी सगळं काही केलं, डोंगर चढले, मेरू पर्वत चढले, 7 समुद्र पार गेले, पण आज एवढं तंत्रज्ञान पुढे गेलं असताना रक्त बनवायचा कारखाना कुठंच तयार झाला नाही. आणि तो माझ्या देवानं केलाय महाराज. विठाला विठाला विनोद नाही, तुम्हाला देव मान्यच करावा लागेल. आणि देवाचं अस्तित्व आहे म्हणून त्याच्या सत्तेनं हे सगळं काही आहे, सगळं काही चाललंय. म्हणून देवाला शरण जा, देवाचं भजन करा, देवाला आपलंसं करा. तुम्हाला एक सांगतो, देव तुमच्या किती जवळ आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, किंवा हरिपाठामध्ये सर्वा घटी राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. म्हणजे तो देव, तो परमात्मा, तो पांडुरंग, तो ईश्वर सगळीकडे. पण आज मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगतोय. तो देव तर सगळीकडे आहेच, पण तो देव तुमच्या नावात सुद्धा ऐका, नावात सुद्धा येतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या नावामध्ये सुद्धा राम ही देवाची 2 अक्षरं दडलेली आहेत. आणि ती जर मी तुम्हाला आज सांगितली नाही, तुम्हाला जर पटवून देऊ शकलो नाही, तर उद्यापासून आपण फेटा बांधणार नाहीच बांधणार. परखडपणे सांगतो पोरांनो, शाळेत तुम्ही आता गेले, पायथागोरसचा सिद्धांत हे सगळं साइन कॉस टॅन कोट सेक कोसेक बीजगणित भूमिती हे सगळं आता आलं. पण त्या काळी आमच्या संत मंडळींनी लिहिलेली गणित की अजूनही कुणाच्या बापाला सुद्धा सुटलेली नाही सुटली महाराज. का? ते गणित तुम्हाला पटवून देतो. ऐका, तुलसीदास म्हणतायत तुमच्या नावामध्ये सुद्धा देव आहे. कशावरून? नाम चतुर्गुणा उसमें पंचतत्व मिले, उसे गुना करने का काम तुलसी कहे, अष्ट से भाग दे बचा राम हीरा. तुलसीदास म्हणतात. ऐका, गणित करायचं आपल्याला. ऐका बाबा, नाव काय? हां, भारत महाराज आपल्या या सप्ताहाचे व्यासपीठ चालक आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवा महाराज त्यांच्यासाठी. ऐका, नाव किती अक्षरी आहे? 3. भारत नाव किती अक्षरी आहे? 3 अक्षरी. आता त्या 3 अक्षरामध्ये सुद्धा 2 अक्षरं राम ही दडलेली आहेत. ती मी तुम्हाला दाखवून देतो. गणित करायचं आता. 3 अक्षरी नाव नाम चतुर्गुणा. तुलसीदास म्हणतायत त्या 3 अक्षरी नावाला नाम चतुर्गुण, 4 ने गुणा, 3 चौक 12, उसमें पंचतत्व मिले. त्या 12 मध्ये 5 तत्व मिळवा. 12 आणि 5 17, उसे गुना करणे का काम. तुलसीदास म्हणतायत त्या 17ला आता डबल करा. 17 दुने 34. तुलसी कहे अष्ट से भाग दे बचा राम ही राम. तुलसीदास म्हणतायत आता त्या 34ला 8 ने भाग द्या. 8 चौक 32. 34 वजा 32 बचा राम ही राम. कुणाचंही नाव घ्या महाराज, कुणाचंही नाव घ्या. हा, रामचंद्र हे नाव किती अक्षरी आहे? माझ्या चुलत्यांचं नाव किती अक्षरी आहे? 4. आता त्याच्यातच मुळात राम आहेच, पण तरी सुद्धा पटवून देतो. ऐका, नाम चतुर्गुणा. त्या आता 4 अक्षराला 4 ने गुणा. 4 चौक 16. उसमें पंचतत्व मिले. त्याच्यामध्ये 5 तत्व मिळवा. 16 आणि 5 21. उसे गुना करणे का काम. 21 जुने 42. तुलसी कहे अष्ट से भाग दे बचा राम ही राम. त्या 42ला 8 ने भाग द्या. 8 पंचे 40. 42 वजा 40 बचा राम ही राम. बस. आता ज्याचं त्यांनी घरी गेल्यावर करायचं, इथं उगत बोट मोजत बसायचं नाही. पण सांगण्याचा हेतू, उद्देश आणि याच्यातला सारांश एवढाच आहे, तो देव तुमच्या आमच्या नावात सुद्धा
नावात सुद्धा आहे. मग तो देव जर तुमच्या आमच्या नावात असेल, एवढ्या जवळ असेल, तर कसलं टेन्शन आपण घ्यायचं नाही. प्रत्येकाला आपापले भोग भोगावे लागणारच, त्याच्यातून सुटका नाही. पण कितीही भोग आले तरी तो देव तुमच्या आमच्या हृदयात आहे, नावात आहे. हेच आपल्याला अभंगाच्या तिसऱ्या भोगणे ते फळ भोग भोगावे, भोग भोगावे. मग तिथं मी असू द्या, तुम्ही असू द्या, त्याचा आपण दोघं संघच असू द्या, भोग भोगावे लागणार. म्हणून देवाचं फक्त भजन करा, ते भोग आपोआप सहज आणि सहजरित्या बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. एक सांगू तुम्हाला, जीवनाचं कल्याण करणारी माणसं फक्त दोनच आहेत. किती आहेत? बोला, किती आहेत? दोन आहेत. एक संत आणि एक शूर. ऐका, एक संत आणि एक शूर आहेत. संत हे मवळ मतवादी आहेत आणि शूर हे जहाल मतवादी आहेत. कसे आहेत? जहाल मतवादी आहेत. संत समाजात राहतात आणि समाजाचं कल्याण करतात, जगाच्या कल्याणा. संतांचे तेच संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. बस देवाचं भजन करता करता समाज बुडते हे जन न देखवे. बस येतो कळवळा म्हणून या. असे जे काम करतात त्यांना काय म्हणायचं? संत. पण जे जहाल मतवादी आहेत ते म्हणजे शूर. आणि ते शूर आपल्याला फक्त आता पाहायला मिळतात ते सीमेवरती. कुठं? कुठं? सीमेवरती. ऐका, सांगू तुम्हाला, आपल्या भारताची शोकांतिका आहे. या भारतामध्ये दर 3 दिवसाला आपला एक तरी जवान शहीद होते. परवा मला वाटतं एक जवान शहीद झाला, अनिल वाघमारे नावाचा एक जवान शहीद झाला. अगदी तुम्हाला वाईट वाटेल. अवघं 3 महिन्याचं पोरग होतं त्याचं. 3 महिन्याचं मूल होतं आणि त्या मुलाला अंत्यविधीचा दर्शन करता त्याला जिथं आणलं ना, त्यावेळेस दर्शन घेतानाचा फोटो व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती व्हायरल झाला होता. महाराज, मी तुम्हाला काही विनोद म्हणून सांगत नाही किंवा गोष्ट म्हणून सांगत नाही. मला सांगा, तो गेला काय? मला सांगा, त्या पोराचं वय जर त्याच्या 3 महिन्याचं असेल तर त्या तरुणाचं, त्या जवानाचं, त्या शहीद झालेल्या जवानाचं वय किती असेल हो? तरुण वयाचं पोरगं गेलं निघून. त्याला घरदार नाही का? त्यांना बायका मुलं नाहीत का? त्याला संसार नाही का? काही नाही का? पण नाही त्याचा विचार केला, आज मी एकटा जाईल पण हा देश सुखी राहील, ही भावना त्याच्या अंतःकरणामध्ये होती. महाराज, हे तुम्ही जवळून अनुभवताय. 26/11/2008 साली याच मुंबईवरती अतिरेकी हल्ला झाला होता, बरोबर का नाही? ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, नरिमन पॉइंट वरती हल्ले झाले. विजय साळसकर, हेमंत करकरे, अशोक कामठे, संदीप पुण्यकृष्णन, नवीन वेगवेगळे जवान मारले गेले, शूरवीर मारले गेले. मला सांगा, त्यांना घरदार नव्हतं का? त्यांना बायका मुलं नव्हती का? त्यांना संसार नव्हता का? पण नाही त्याचा विचार केला, आज मी एकटा जाईल पण माझी मुंबई शाबूत राहील, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. महाराज, मी का सांगतोय तुम्हाला, हा जवान तिथं सीमेवरती लढतोय ना, त्याच्या काय काय अपेक्षा असतात हे तुम्ही आम्ही नाही जाणू शकत. महाराज, तुम्ही अनुभवून पहा. एखादा जवान जर एखाद्या गावामध्ये शहीद झाला ना, आपण नुसतं ऐकलं तरी आपलं मन हळहळ करतं, आपल्याला रडू येतं. पण ज्याच्या घरामध्ये हा प्रकार घडला ना, त्यांचे काय काळजाचे तुकडे तुकडे झाले असतील, याचं वर्णन आपण नाही करू शकत. माय बापू, वर्णन आपण नाही करू शकत. आणि म्हणून एकेकाळी हा 90व्या शतकामध्ये लता दीदींनी फार गोड वर्णन केले. काय म्हणतात? मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. बस काय सांगितलं? याच्या पुढे जाऊन सांगितलं तुम्ही आम्ही किती आनंदी आहेत आणि तुमच्या आमच्या आनंदासाठी ते काय करतात. ऐका, तोच कवी त्याच लता मंगेशकर म्हणतात, जब देश में थी दिवाली हम खेल रहे थे होली, जब देश में थी दिवाली हम खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, ओ झेल रहे थे गोली, ओ वीर था हिंदुस्तानी, ओ वीर था हिंदुस्तानी, जो शहीद हुए
असंच प्रेम जवानांवर करा, असंच प्रेम जवानांवर करा, असंच प्रेम सैनिकांवर करा, बस वेगळं काही करू नका. का तुम्हाला सांगतोय? ऐका, एक प्रसंग सांगतो. 19 वर्षाचा पोरगा आहे, 12वी शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर पोरगा भरतीला गेलं. पहिल्याच भरतीमध्ये पहिल्याच झटक्यात पोरगा भरती झालं आणि देशाचं रक्षण करण्याकरता श्रीनगर काश्मीरमध्ये गेलं. काश्मीरला गेलं, 1 दिवस झाला, 2 दिवस, महिना, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष उलटून गेली. पोराची रजा काही मंजूर झाली नाही. आई एकदा ढसा 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 रडत होती. का रडत होती? की माझं एकुलता एक पोरगा सैन्यात भरती झालंय, आज 2 वर्ष झाली, पण माझ्या पोटच्या पोराचा चेहरा मला अजून पाहता आला नाही. रडतीये ती आई, रडतीये ती आई. 2 वर्षानंतर एक दिवस उजाडला. अचानकपणे घरच्या फोनची रिंग वाजली. त्या माऊलीनं, त्या आईनं फोन उचलला, कानाला लावला आणि स्वतःच्या पोटच्या पोराचा आवाज ऐकला आणि त्या आईली 5 मिनिटं फक्त आणि फक्त रडत होती. मायबाप फक्त आणि फक्त रडत होती. का रडत होती? आज 2 वर्षानंतर मी माझ्या पोटच्या पोराचा आवाज ऐकला. त्या आईचं अंतकरण दाटून आलं. ते पोरगा सुद्धा रडतंय. ते माऊलीला म्हणते, आई आई ए आई, अगं ऐक ना गाई, आई मी दिवाळीच्या सुट्टी करता 2 दिवसानंतर येतोय गाई. सांग ना आई, आई मी मुंबईवरून येतोय गाई, आई मी पुण्यावरून येतोय गाई. सांग ना आई, काय आणू गाई तुला? मी साडी आणू का आई? तुला लाडू आणू का? जिलेबी आणू का? आई गुलाबजामुन घे, तू सांगशील ते मी आणायला तयारी. आई तू फक्त बोल. आई त्या आईचं रडणं काही थांबत नव्हतं आणि पोराचं बोलणं काही थांबत नव्हतं. आई म्हणली, बाळा नको रे बाळा मला काही. 2 वर्षापूर्वी माझा पोटचा पोरगा गेलाय ना, त्या पोराला फक्त मला एकदा डोळे भरून बघायचंय, याच्यापेक्षा वेगळं काहीच नको मला. आई त्या आईने सांगितलं, त्या आईने सांगितलं. फोन ठेवला. 2 दिवसानंतर पोरगा येणार आहे. आलं. 2 दिवस उजाडले. आला धनत्रयोदशीचा दिवस. पोरगा घरी आलं. गावामध्ये त्या पोराच्या गाडीनं, फौजीच्या गाडीनं प्रवेश केला. पण शोकांतिका एवढी, पोरग येताना जिवंत नाही आलं, पोरग मेलेलं आलं. वाईट परिस्थिती. ही गोष्ट नाही महाराज, ही गोष्ट नाही, खरी घडलेली घटना. 2018 मध्ये याच महाराष्ट्रातला परभणी जिल्ह्यातला तो पोरगा होता. त्या पोराचं नाव होतं शुभम मस्तापुरे. ऐका, काय नाव होतं? शुभम मस्तापुरे. तुम्ही बातमी ऐकली असेल, पाहिली असेल, ऐकली असेल. काय त्या पोराचं वय होतं? अवघ्या 19-20 वर्षाचं पोरग. त्यानं जग पाहिलं होतं का? त्यानं घर पाहिलं होतं का? त्याने संसारून आपोआप बघला होता का? काहीच नव्हतं. पण या देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान देण्याकरता मागे पुढे न पाहणारे असतात. ते फक्त आणि फक्त शूरच असतात. लक्षात ठेवा, त्यांचा विसर कधीच पडायचा नाही. तुम्हाला सांगतो, वैष्णवी देवीच्या भागामध्ये जर तुम्ही आम्ही कधी गेलेला असाल ना, तर त्या भागामध्ये 18 ते 20 किलोमीटरचा एरिया आहे. वरती चालत जावं लागतं आणि चालत जात असताना तिथं प्रत्येक पावलावरती आपले जवान रायफल्स घेऊन उभे असतात. AK-47 घेऊन उभे असतात तुमच्या आमच्या संरक्षणाकरता. कारण तुमचं आमचं धर्मस्थळ तिथं आहे, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये म्हणून ते उभे असतात. तिथं रेंज नाही, तिथं पत्ता नाही, तिथं पत्र नाही, तिथं कशाचाच काही आवाज जाता येत नाही, कुणाचा संपर्क होत नाही महाराज. म्हणजे ज्यांचं लग्न झालंय त्यांना बायकांशी बोलता येत नाही, ज्यांना मुलं आहेत त्यांना मुलांशी बोलता येत नाही, ज्यांचं काही झालं नाही त्यांना आईबापाशी बोलता येत नाही. एवढी भयानक अवस्था तिथं असते महाराज. आणि आपल्या महाराष्ट्रातला एखादा जर माणूस तिथं गेला ना, तर ती लोक पळत येतात आणि तुम्हाला पटकन मिठी मारतात. का? माझ्या मातीतला, माझ्या भूमीतला, माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथं आला. एवढं प्रेम ते तुमच्या आमच्यावरती करत असतात महाराज. मला सांगा, एवढा जीव जर ते तुमच्या आमच्यावरती लावत असतील तर आपण त्यांच्यावरती लावला पाहिजे ना. तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, मी जिंकलं महाराज. तुम्हाला त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. मी एकच सांगेन तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जवान कधी कधी वेडे होतात. संपर्कच नाही ना महाराज, संपर्कच नाही, वेडे होतात. मग ते हवेशी बोलतात, वाऱ्याशी बोलतात, कशाशीही बोलतात. त्याचं सुद्धा वर्णन केले. काय? ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम करे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, उसे जाके मेरा पयाम दो, उसे जाके मेरा पयाम दो. कधी गुळ येईल,
कधी छाताडाच्या पलीकडे जाईल ते त्या पोराला सुद्धा माहीत नाही, पण तरी सुद्धा ते पोरग म्हणायचं काय, मैं वापस आऊंगा फिर अपने गाव में, मैं वापस आऊंगा फिर अपने गाव में. बस माझ्या भावना जर तुमच्यापर्यंत पोचल्या असतील तर नक्कीच आजपासून या क्षणापासून तुम्ही शुरांचा आदर करायला शिकलेला असाल असं समजतो महाराज. म्हणून संतांना आणि शुरांना उभ्या आयुष्यात कधी विसरायचं नाही. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा माझा व्हेरी इम्पॉर्टंट हा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. या मुद्द्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. या जगात सगळं तुम्हाला मिळेल, पण जन्मदाते आईबाप तुम्हाला मिळणार. किती पैसा असू द्या, धन दौलत सोना नाणं किती कमवा, पण जन्मदाते आई वडील तुमच्या पैशानं तुम्हाला कमवता येणार नाही. म्हणून हात जोडून सांगतो, जन्मदाते आई बापाला कधीच विसरायचं अख्खं कीर्तन विसरला नाही तरी चालेल. मी तुम्हाला सांगू, मी हसवायचं म्हटल्यानंतर एवढं हसवेल ते तुम्ही पाहिले. आता एवढं हसवू शकतो, पण नुसतं हसवणं आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. याच्यातून एक जरी वाक्य तुम्ही घेऊन गेला ना आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झालं ना, आज मी इथं उभं राहिल्याचं सार्थक झालं, बस मला एवढं म्हणता येईल. म्हणून सांगतो, शुरांवरती प्रेम करा आणि आईबापाला कधी विसरू नका. आईबापाचा महिमा अनेक कीर्तनकार गातात, म्हणतात सुद्धा, पण एक सांगेल तुम्हाला, पूर्वीचं एक गाणं आहे बघा, कोणतं, विसरू नको रे आई बापाला, तो कवी काय म्हणतो, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्यांनी काया झिजवून तुझ्या शिरावर, धरली सुखाची छायर वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. सगळं मिळेल या जगात, पण आई बाप मिळणार नाही. स्वामी तिने जगाचा, पण आई विना आकाशाचा कागद, समुद्राची शाई आणि वृक्षाची लेखणी केली तरी आई बापाची माया लिहिता येणार नाही. बंगला मिळेल, माडी मिळेल, शेती मिळेल, गाडी मिळेल, सगळं मिळेल, पण तो कवी म्हणतो आई बाप मिळणार नाही. तुझं मिळेल बंगला माडी, शेती वाडी मोटार गाडी, तुझं मिळेल बंगला माडी, शेती वाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप नाही पुन्हा मिळणार, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील धिक मागाया, काया झिजवून तुझ्या शिरावर, धरली सुखाची छायर वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची